हाय हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 18 जुलैच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. पारू मोहनसाठी नाश्ता घेऊन जाते आणि म्हणते दामिनी मॅडमला की मोहन सर कुठे आहेत. ते म्हणते ते ऑफिसला गेलेत. आणि एक काय गं, तुला प्रत्येक वेळी सगळ्यांच्या समोरासमोर करायचं असतं का? आणि आता तुझी उद्या म्हणजे तुझं लग्न आहे उद्या आणि तू आज कामाला आली आहेस. वहिनींनी तुला सांगितलं आहे ना का घरी राहायचं, तरी पण का तुला असं दाखवायचं असतं की मी किती सिन्सिअर आहे किंवा माझं कसं आहे असं दाखवायचं असतं का तुला प्रत्येक वेळी? आणि तू सगळ्यांना तुझ्या मनामध्ये घेतला आहेस, पण मी नाही तुझ्या मनामध्ये कधीच येणार किंवा मी तुझ्या गुड लिस्टमध्ये अजिबात येणार नाही आहे. आणि प्रत्येक वेळी काय का स्वतःचंच करायचं असतं पुढं. आणि आता जाशील एकदाचंच लग्न करून, जा बाई लवकर असं म्हणते आणि तिथून ती निघून जाते. ते त्या डोळ्यांसोबत बोलत बसलेला असतो की जे तुझ्या डोळ्यामध्ये निरागसता आहे ना, तीच त्या पारूच्या डोळ्यामध्ये निरागसता आहे. आणि आता पारू लग्न करून जाणार आहे याचं मला खूप वाईट वाटणार आहे आणि खूप जास्त तिची मला आठवण म्हणून येणार आहे. कमी दिवसात खूप चांगली मैत्रीण झाली आहे ती माझी. खूप कमी दिवसात तिने सगळ्यांना आपलंसं करून घेतलं. तेवढ्यात रूममध्ये येते आणि तिला म्हणत असतो की पारू, आता तू लग्न करून जाणार आहे ना, मला खूप वाईट वाटत आहे. मनातून असं तुटल्यासारखंच वाटत आहे. का माहीत नाही आहे मला, पण मला ना लग्न होते पण मला आनंद का होत नाही आहे ना, मला हेच कळत नाही अजूनही. मग ती काहीच बोलत नाही आणि मला का बरं असं होत आहे मला काही समजत नाही आहे. मी खुश व्हावं की रडावं मला हे पण कळत नाही आहे. आणि खूप कमी दिवसात तू माझी खूप चांगली मैत्रीण झालीस, असं कधी होत नाही माझ्यासोबत. एक प्रॉमिस करशील का गं तू कायम माझ्यासोबत राहशील मैत्रीण म्हणून? मग पारू म्हणते हो, शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची मैत्रीण म्हणून राहील असं म्हणते. आणि खरंच प्रीतम म्हणत होता मैत्रीत होतं असं मला काहीच बोलता येत नाही. आणि मग तिला हक करतो आणि हक केल्यानंतर तिला रडायला येतातून तिला दाटून आलेलं असतं, ते रडते. आणि मग तिला आदित्य म्हणतो की डोळ्यात पाणी आणून जाऊ नको गं, स्माईल कर ना माझ्यासाठी एक, प्लीज स्माईल करशील का माझ्यासाठी एक? तर ती एक स्माईल करते आणि निघून जाते. हरीशला एकट्याला बघून ती म्हणते चला आता खरा टाईम आहे, हरीश सरांजवळ कुणीच नाही आहे. मग ती जाते आणि हरीश सरांना म्हणते मला ना तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग हरीश तिला म्हणतं अगं एवढे फॉर्मॅलिटी करायची गरज नाही, कारण तुझा आता पूर्ण हक्क आहे माझ्यावर असं बोलायचं. मग ती म्हणते माझं काय तुमच्यावर अधिकार, माझ्या जे पदरात आहे तेही त्याच्यावरही माझा अधिकार नाही आहे. मग तो म्हणतो असं कोड्यात का बोलते, जे बोलायचं ते क्लिअर बोल ना. मग ती बोलत असते की ते दिशा येते आणि दिशा म्हणते ओ सॉरी, मी तुमच्या खूप इम्पॉर्टंट टॉकमध्ये आली आहे का, सॉरी म्हणते. आणि तिथून निघायच्या प्रयत्नामध्ये असते तेवढ्यात एक मधून माणूस येतो आणि तो सगळ्यांना सांगतो की तुम्हाला अहिल्यादेवीने बोलवलेलं आहे. आणि मग ते सगळे जातात आणि मग अहिल्यादेवी हरीशला आणि पारूला म्हणते की तुम्हाला ना कुलदेवतेच्या दर्शनासाठी जायचं आहे, उद्या तुमचं लग्न आहे ना, त्याच्या अगोदर तुम्ही दर्शन घेऊन या. आणि प्रीतम आणि दिशा तुम्हीही जा. तर प्रीतम म्हणतो नाही आई मला मीटिंग्स आहेत, मी नाही जाणार. मग इकडून लगेच आदित्य म्हणतो आई म्हटली आहे ना जायचं की जायचं. मग ते म्हणतो मी ना तुमच्या जाण्याची तयारी करतो. आणि मग अहिल्या त्याला म्हणते तूही जा ना, सगळे जात आहेत तूही जा. आणि मग प्रिया म्हणत असते की आपल्याला फुलं वगैरे कमी पडलेत सर. तर मग तो म्हणतो प्रिया तूही चल. अहिल्यादेवी म्हणते हो जा प्रिया तूही जा त्यांच्यासोबत. आणि मग ते कुलदेवतेच्या तिथं जातात आणि मग सगळ्यांना तो म्हणतो तुम्ही पुढे जा, इथे मी पूजेचं बघतो म्हणून. आणि मग ते सामान नारळ वगैरे घेतो आणि 100 रुपये देतो. तर त्या आजी म्हणतात अरे बाळा एक काम कर ना, हे 100 रुपये तू ना देवीला व्हा माझ्याकडून, मला ना गुडघ्याने चालता येत नाही. तर तू एक काम कर, माझ्यावरचे तू तिथे व्हा, पेटीत ते पैसे टाक माझ्यावरचे, मला जाता येत नाही. जिच्या भरोशावर मी आजपर्यंत जगत आली आहे ना, तिला मला बघता येत नाही आहे आणि माझ्या वतीने तू 100 रुपये टाक. मग तो काय करतो, डायरेक्टली आजीला उचलतो आणि वरती घेऊन येतो. तेवढ्यात पारू समोरून येते आणि त्यांच्या हातात ताट आणि नारळ वगैरे घेते. आजीला खाली उतरवलं जातं. आजी म्हणते किती छान जोडा आहे, खूप चांगलं आहे, त्यांनी मला उचलून आणलं आणि तू त्याची मदत करायला धावून आलीस, तर तुमचा जोडा खूप चांगला आहे. मग इकडून लगेच आदित्य तिला म्हणतो गैरसमज झालेला आहे, जाऊ दे, लक्ष देऊ नको म्हणून नाही का. आणि मग ते असंच सुखात संसार करा, हा छान जोडा आहे म्हणून. आणि मग ती देवाला पाया पडते आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.